पुढची बातमी पाहूया। उन्हाळी सुट्ट्यांमुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। भर उन्हातही मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचं दिसतंय। सध्या लग्नसराई सुरू आहे आणि भाविकांनी त्यामुळेच इथे मोठी गर्दी केल्याचं बोललं जातंय। सलग सुट्ट्यामुळे जे आहे ते तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे। आज मंगळवारचा वार आहे आणि आपण देवीच्या गाभाऱ्यात आहोत। आपण बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती मंदिरामध्ये पडल्यात पाहायला मिळते। ही गर्दी तशी एक धास्ती पण लोकांच्या मनात आहे की आता सध्या पेट्रोल डिझेलची टंचाई आहे। उन्हाचा पारा बघितला तर उन्हाचा पारा देखील मोठ्या प्रमाणात 40-42च्या घरात पडला आहे। पेट्रोल डिझेलची टंचाई असू द्या मात्र भाविकांच्या दर्शनाचा कुठेही जे आहे तुळजाभवानीच्या दर्शनाला भाविकांचा कुठेही जे आहे ती घट झाल्याचं दिसत नाहीये। एक मोठी धास्ती लोकांच्या मनात आहे। आता पंतप्रधानांनी ज्या पद्धतीनं आव्हान केलेलं आहे आणि त्या आव्हानाला नागरिकांनी प्रतिसाद द्यायला सुरू। आपल्यासोबत पुजारी, मला हा गर्दी होती तुळजापुरात। गर्दी म्हणजे काय होते की सध्या लग्नसराई चालू आहे। लग्नसराईमुळं नवरा नवरी सोबत 10 लोक येतात, त्यामुळं एका टायमाला 15-20 लोक नवरा नवरी सोबत येतात आणि महाराष्ट्रात अनेक भाविकांचं आई तुळजाभवानी ही कुळदैवत आहे, त्यामुळे लग्न झाले की पहिले तुळजापूरला येते दर्शनाला। मंगळवारचा दिवस आहे आणि त्यातून आज देवीचा मंगळवार आहे, त्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि सध्या लेकरांना सुट्ट्या वगैरे लागलेल्या आहेत, त्याच्यामुळं गर्दीचं प्रमाण जास्त आहे। ही गर्दी 1 महिनाभर अजून चालेल। मला सांगा, आता पेट्रोल डिझेलची टंचाई त्याची भीती देखील व्यक्त केली जाते, त्या भीतीचाही परिणाम आहे लॉकडाऊन लागला असं? लोकांना वाटायला लागले की पेट्रोल डिझेलची कमतरता खूप झालेली आहे, म्हणून मंदिर पण बंद होईल किंवा नंतरनं पेट्रोल डिझेल बंद होतील म्हणून लोक फार प्रमाणात गर्दी करून दर्शनाला येले देवीच्या, की बाबा कोणाचं नवस वगैरे असेल तर आत्ताच पूर्ण करून घेऊ म्हणून लोक प्रचंड गर्दीत आता सध्या यायला लागलेत। म्हणजे मंदिरमध्ये अक्षरशः थांबायला जागा नाही आहे सध्या। विधी उरकून घेण्याची घाई सुद्धा भाविक या निमित्तानं तुळजापुरात येऊन करल्याचं दिसत आहे। सागर जाधवसह बालाजी निलकर, न्यूज 18 मराठी, तुळजापूर।